श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. शेळी होऊन 100 वर्षे जगण्यापेक्षा सिंह होऊन एक दिवस जगणं खरंच चांगलं आहे. आता प्रत्यक्षात आपण पाहायला गेलो, आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाच्या हातात असतं. कोण किती दिवस जगणार आहे ते आपल्याला सुद्धा माहीत नसतं, बरोबर की नाही? परंतु जगायचं कसं? आता शेळी होऊन 100 वर्षे जगण्यापेक्षा एक दिवस सिंह होऊन जग. म्हणजे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, गुलामगिरीचं किंवा भित्र आयुष्य जगण्यापेक्षा स्वाभिमानी आणि सन्मानजनक आयुष्य काही काळासाठी जगणं केव्हाही चांगलं. आता कोणाची गुलामगिरी करायची? कोणाच्या गुलामगिरीत आपण काम करत राहायचं? अहो, आयुष्यात आपण काम करत राहिलो, परंतु सर्व भित्रपणात आयुष्य निघून गेलं. तो मला बोलेल किंवा ते मला ओरडतील म्हणून मला काम करावं लागतं. त्यापेक्षा स्वाभिमानी किंवा सन्मानजनक आयुष्य जगणं, असं उत्तमाचं काहीतरी कार्य कर, जेणेकरून तुझ्यातला जो भित्रेपणा आहे, परावलंबी म्हणजे कोणावर अवलंबून राहू नकोस. अन्याय सहन करणारे आणि लाचारी अजिबात बाळगू नकोस. कारण काय असतं, ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आपण काम करत असताना आपल्यावरती अन्याय सुद्धा होतो, परंतु तो अन्याय सहन करून बघा, कुठल्याही प्रकारची लाचारी बाळगू नकोस. आता शेळी बघा, कुठल्याही प्राण्याला बोलायला बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. त्यांच्यासारखं जगायचंय, स्वाभिमानी, धाडसी आणि अन्यायाविरुद्ध लढणारे सन्मानाचे आयुष्य. आपण विचार करतो ना, या शहरातला, या जगातला माझ्यासारखं मीच पाहिजे. खूप श्रीमंत हवा माझ्यासारखी. बघा, एखादं आपलं कोणीतरी बघा नेतृत्व असतं की याच्यासारखं मला बनायचं, याच्यासारखी मला गाडी हवी, याच्यासारखा मला बंगला हवा. मग असं जीवन जग की त्याप्रमाणे आपल्याला प्राप्त होईल, बरोबर की नाही? आता सिंह जर म्हटलं तर बघा, जंगलचा प्रमुख आहे ना, मग त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न कर. बाकीचे प्राणी बघा प्रत्यक्षात जीवन जगत असतात, तसं आपलं आहे. आपला बोध दिलेला आहे, प्राण्यांचा नाही आहे. जगायचं कसं? स्वाभिमान. समर्थ म्हणाले, मनुष्य देहाला आपल्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करत असतो. आता विचार जर आपण केला, आपण भीतीमुळेच एखादं कार्य करत नाही आणि त्यामुळे अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाला न घाबरता लढा देणं महत्त्वाचं आहे. जर आपल्यावरती अन्याय होत असेल तर आपण घाबरतो, परंतु त्या अन्याय सहन करून बघा त्याच्या विरोधात जाणं, त्याला न घाबरता पुढे लढणं, हे महत्त्वाचं आहे. आपण सत्याच्या बाजूने आहोत ना, मग त्याचप्रमाणे बघा सत्याची बाजू, ज्याप्रमाणे प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, न घाबरता त्या मार्गावर उभं राहणं. आयुष्याची लांबी, किती वर्ष जगलं हे महत्त्वाचं नाही आहे. आपण काय विचार करतो, अरे ही व्यक्ती ना 89 वर्ष झालीत, अजून बघा धडधाकट आहे, आज 100 गाठली, धडधाकट आहे.
बरोबर आहे. परंतु या व्यक्तीने कुणालाही कधी मदत केली नाही. मग उपयोग काय? कोणाला चांगलं बोललं नाही आहे. परंतु आयुष्याची खरी गुणवत्ता आहे ना, हे कशा प्रकारे आपला ध्येय जगला, कशा प्रकारे बघा लोकांना मदत केली, यावरून कळतं. बरोबर की नाही? म्हणून संघर्ष काय असतं? संघर्षमय जीवन हे शांत पण लाचारीच्या जीवनापेक्षा श्रेष्ठ आहे. सुंदर एक बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. एका सिंहिणीने बघा, सिंह मेंढ्याच्या कळपात एका पिल्लाला जन्म दिला आणि ती तिथं मरण पावली. आता भली मोठी बघा सिंहीण होती. शेवटी ती मेंढ्याच्या कळपामध्ये गेली, तिथे पिल्लांना जन्म दिला आणि तिथून बघा शेवटी मरण पावली. त्या सिंहाच्या पिल्लाचं संगोपन मेंढ्यांनी बघा नक्कीच केले. सिंह असूनही तो स्वतःला शेळी मेंढी समजत होता आणि त्यांच्यासारखाच ओरडत होता. जसं ते करत होते तशा प्रकारे तो करत होता. एके दिवशी एका दुसऱ्या सिंहाने त्याला पाहिलं आणि विचारलं, तू सिंह असून या मेंढ्याच्या कळपात बघा प्रत्यक्षात पाहायला जर गेलं, तू शेळ्यासारखा त्या मेंढ्यासारखा का वागतोस? तू तर सिंह आहेस. तो पिल्लू घाबरला. तेव्हा त्या सिंहाने त्याला पाण्यातील त्याचं प्रतिबिंब दाखवलं आणि डरकाळी फोडायला लावली. मनुष्य देहाला स्वतःच्या शक्तीची जाणीव हवी. आपण शेळीसारखे भित्र नसून सिंहासारखे पराक्रमी आहोत, हे ओळखूनच जगता आलं पाहिजे. जेव्हा तो पिल्लू बघा डरकाळी द्यायला लागला, पाण्यात प्रतिबिंब पाहिलं, तेव्हा तिथले बघा शेळी होते, मेंढी होते, ते शेवटी पळून गेले. म्हणजे विचार जर केला, आयुष्य लहान असलं तरी चालेल, किती वर्ष जगले याला महत्त्व नाहीये, पण ते जगत असताना आपलं आयुष्य वाघासारखं डरकाळी फोडणारं असावं, अन्यायाविरुद्ध लढणारं असावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजाला प्रेरणा देणारं असावं. काही गोष्टी आपल्या बाबतीत घडत असतात आणि त्यामुळे बघा उत्तम प्रकारे जगण्याचा एक प्रकारे फायदा असतो. सर्वजण आयुष्य जगत आहेत, परंतु आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या वाटेला संघर्ष हा पाहायला मिळत असतो. परंतु तो संघर्षाचा प्रवास अगदी शांतपणे आपल्याला पत्करायला हवा. म्हणून समर्थ म्हणाले, जीवनात कोणाची लाचारी करू नकोस. कोणी किती खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा तुझ्यातला जो सत्यपणा आहे तो अजिबात सोडू नको. सत्याच्या मार्गे चाल. स्वाभिमानाचा सुद्धा आपल्याला बोध प्राप्त करून दिला ना. आपल्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आपण संघर्ष केला गेलाच पाहिजे. जर आपण अन्यायाविरुद्ध बोललो नाही तर समोरची लोक सुद्धा बघा आपला गैरफायदा घेतील. म्हणून समर्थ म्हणाले, गुलामगिरीचं आयुष्य जगण्यापेक्षा किंवा भित्र किंवा घाबरट होण्यापेक्षा, या असलं आयुष्य जगण्यापेक्षा स्वाभिमानी आणि सन्मानजनक होऊन शेळी होऊन 100 वर्ष जगण्यापेक्षा सिंह होऊन एक दिवस जगणं चांगलं. मग यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून शेवटी आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला नामस्मरण करणं फार गरजेचं.
आणि कशा प्रकारे जगायचं आहे, कशा प्रकारे लोकांना मदत करायची आहे, कशा प्रकारे लोक बघा आपल्याशी बोलतील, हे सुद्धा तितकंच पाहणं फार गरजेचं आहे. म्हणून कुठल्याही प्रकारे आपला देह न डगमगता, न भीतीपोटी कुठलंही कार्य करत असताना ज्यावेळी अन्याय होत असेल तिथे अन्याय सहन करून संघर्ष उत्तम प्रकारे करणं, यातच खरं जगणं आहे. म्हणून जगायचं असेल तर उत्तम प्रकारे जग. जय जय रघुवीर समर्थ.